मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबरनाथ कल्याण या दौऱ्यावर आहेत। उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक ते घेणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात ही महत्त्वाची बैठक आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कार्यालयाचं लोकार्पण सुद्धा आज राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, साधारण किती वाजता राज ठाकरे आता निघणार आहेत आणि एकंदरीत काय स्वरूप असेल संपूर्ण दौऱ्याचं? रिद्धी, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महत्वाचा हा दौरा आहे। एकंदर पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, त्या संदर्भात दौरा आहे। आज सकाळी 7:30च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे दादरहून निघतील आणि थेट पहिलं त्यांचा हॉल्ट जो आहे तो कल्याणला आहे। कल्याणला ते अंबरनाथला आहे। अंबरनाथला जी एक बैठक घेणार आहेत, कार्यकर्त्यांना तिकडे संबोधित करतील आणि तिकडून मध्ये एक शाखाचं ओपनिंग आहे, जी युवासेनेची त्यांची जी मनसेची शाखा आहे तिकडे जातील। त्यानंतर पुन्हा एकदा ते कल्याणला येतील, कल्याणलाही बैठक आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मनसेची जी युवा शक्ती आहे त्याला पुन्हा एकदा प्रेरित करण्यासाठी अजून एक शाखेचं ओपनिंग जे कल्याणला होणार आहे आणि असं करत राज ठाकरे पुन्हा मुंबईकडे येतील। मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणता कानमंत्र देत आहेत आणि कोणत्या खऱ्या गोष्टी सांगतायत, कारण आतापर्यंत ज्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीएलएचा, वोटरचा आणि एकंदरच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या ताकद जी ग्राउंड लेवलला आहे त्याला कॅटर करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे हाच कॅटर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष करतायत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी श्रेयस।